नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता तुम्हाला आर-टी-ओ मध्ये जायची गरज नाही, कारण 1 जून पासून नवीन नियम आपलं भारत सरकार जे आहे ते लागू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील, नवीन आर-टी-ओचे जे काही नियम आहेत ते नक्की काय आहेत, ड्रायव्हिंग टेस्ट नक्की कुठे होणार, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता 1 जून पासून लागू होणार नवे नियम. ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आर-टी-ओत जाण्याची गरज नाही. वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे ते काढण्यासाठी आत्तापर्यंत आर-टी-ओत जाऊन ड्रायव्हिंगची टेस्ट देणं आवश्यक होतं. परंतु आता आर-टी-ओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही टेस्ट देता येणार आहे. म्हणजे जिथं तुम्ही जे काही संस्था आहेत त्यालाच आपण ड्रायव्हिंग स्कूल म्हणतो. तर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन तुम्ही जी काही ड्रायव्हिंगची टेस्ट असते, जी फायनल असते, ती तुम्ही आता ड्रायव्हिंग स्कूलमध्ये देऊ शकता. आता त्यासाठी जे काही ठराविक संस्था आहेत, ठराविक ड्रायव्हिंग स्कूल आहेत, त्यांच्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले जे काही नवे नियम आहेत ते 1 जूनपासून लागू होणार आहेत. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेतलेले आहेत. आता इथे जर पाहिलं तर किती शुल्क लागणार, तर लर्निंग लायसनसाठी ₹150, लर्निंग लायसन चाचणी शुल्क ₹50, म्हणजे जी काही एक्झाम होते लर्निंग लायसनची त्यासाठी 50, ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे त्यासाठी ₹300, ड्रायव्हिंग लायसनसाठी ₹200, लायसन नूतनीकरण म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन रिन्युअल करण्यासाठी ₹200 आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त जे काही लायसन असेल ते ₹500. अशा प्रकारचे जे काही शुल्क आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी नवे नियम लागू होणार आहेत. आता काय काय नियम आहेत, तर पहिलं आहे किमान 1 एकर जागा असणं आवश्यक आहे. जर 1 एकर जागा ड्रायव्हिंग स्कूलकडे असेल तर त्यांच्याकडे जे काही 2 व्हीलरची ड्रायव्हिंग टेस्ट आहे ती त्यांच्याकडे होणार आहे. जर 2 एकर असेल तर 4 चाकीची सुद्धा जी काही टेस्ट आहे ती ड्रायव्हिंग स्कूलकडे होईल. तुम्हाला आर-टी-ओमध्ये जायची गरज नाही. जर ड्रायव्हिंग स्कूलकडे जागा असेल तर तिथेच जे आहे ते 4 चाकी किंवा 2 व्हीलरची सुद्धा 2 व्हीलर 4 व्हीलर त्यांची टेस्ट तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमध्येच देता येणार आहे. ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा असणं गरजेचं आहे. प्रशिक्षण हा किमान 12वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव असावा असं सांगितलं आहे. हलक्या वाहनासाठी 4 आठवड्यात 29 तासाचे प्रशिक्षण, 8 तास थेरी, 21 तास प्रात्यक्षिक आणि अवजड वाहनासाठी 6 आठवड्यात 39 तासाचे प्रशिक्षण आणि 8 तासाचे थेरी, 31 तास प्रात्यक्षिक. अशा पद्धतीचे जे काही नवीन नियम आहे हे नवीन नियम ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी लागू झालेले आहेत. आता आणखी कोणते नवीन नियम लागू होणार आहेत, तर पहिला नियम जे जुने वाहन आहेत ते बाद होणार आहेत. जसं की पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने आहेत ते सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहेत. दुसरा नियम कठोर दंड, म्हणजे वाहन चालक अल्पवयीन असेल म्हणजे 18 वर्षाच्या खाली असेल आणि गाडी चालवताना आढळला तर तब्बल 25,000चा दंड ठोठावला जाईल असं सुद्धा सांगितलं आहे. तसेच त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसनसुद्धा दिले जाणार नाही असं सुद्धा या नवीन नियमामध्ये कठोर जी आहे ते कारवाई 18 वर्षाखालील जे काही कोणी सापडेल त्यांना इथे करण्यात येणार आहे. तिसरा नियम सुलभ अर्ज प्रक्रिया, म्हणजेच नवीन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. अत्यंत सोपी प्रक्रिया असणार आहे आणि कागदपत्रेसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी द्यावी लागणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लर्निंग लायसन काढू शकता. त्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे. घर बसल्या तुम्ही लर्निंग लायसन काढू शकता. त्याची वेबसाईटसुद्धा त्यांनी इथे दिली आहे, परिवाहन.gov.in. यूट्यूबवरती तुम्ही जाऊन लर्निंग लायसन मराठी कॉर्नर, ड्रायव्हिंग लायसन मराठी कॉर्नर असं सर्च करा. आपल्या व्हिडिओ येतील, त्या व्हिडिओ पाहून तुम्ही लर्निंग लायसन आणि ड्रायव्हिंग लायसनसुद्धा काढू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.